मित्रांनो, दिनांक 15 जून 2025 पासून संगीत साधना नावाचं यूट्यूब चॅनल मी चालू केलं आहे. त्याच्या पहिल्या व्हिडिओला अनेक मित्रांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि त्याच्यामधून मला चांगली प्रेरणा मिळालेली आहे. अनेक जणांनी लाईक बी केलेलं आहे. तर प्रथमतः सांगतो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. संत तुकारामाच्या भूमीमध्ये माझा जन्म झाला असल्यामुळे माझ्यावर संतांच्या विचाराचा पहिल्यापासूनच प्रभाव आहे. काल मी सांगितलं आहे की माझ्या चॅनलवरून समूह गायन, लहान मुलांची भक्तिगीते, भावगीते मी आपणाला ऐकवणार आहे. दुसरे असे की मी देहूच्या संत तुकाराम विद्यालयात असताना तुकारामाच्या जन्मस्थानाजवळ माझ्या भावाचं सायकलचं दुकान होतं. त्या ठिकाणी मी राहायचो. 8वी ते 11वी त्या विद्यालयातच माझं शिक्षण झालं. आत्ताचे संत साहित्याचे, विचाराचे तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक सदानंद मोरे यांच्या घराचा त्यामुळे मला फार जवळचा अनुभव आला. त्यांची आई आमच्या संत तुकाराम विद्यालयात आम्हाला शिक्षिका होती. त्यांचे वडील श्रीधरभाऊ मोरे, त्यांना मी अण्णा म्हणायचो. अण्णांच्या घरी जास्त नाही, पण कधीमधी मी बसायचो. तर त्यांचे सदानंदचे वडील श्रीधरभाऊ संत तुकारामाबद्दल अनेक पुराव्यानिशी मला माहिती द्यायचे. प्राध्यापक सदानंद मोरे 1-2 वेळा त्या ठिकाणी होते, पण वडील बोलत असताना ते फक्त शांत चित्ताने ऐकून घ्यायचे. हा एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी आला. नाही तर आजकालचे वडील बोलायला लागले की मुलं मध्ये डिस्टर्ब करतात, असा सगळीकडे अनुभव येतो. ते मला म्हणायचे, पणा जाधव तो तुकारामाचा गाईड. मला हसायला येतं. तुकारामाचा गाईड म्हणजे साधारण ही घटना साधारण 1992ची घटना असेल. मी मात्र 74ला राहायला होतो, पण मी मधून त्यांच्याकडे यायचो. भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, गोरवड्या डोंगर, तिथील वेगवेगळ्या लेण्या मी अनेक वेळा पाहिल्यात. अनेक माझ्या सवंगड्यांना घेऊन त्या डोंगरावर आम्ही गेलेलो आहे. भामचंद्र डोंगरावर अनेक वेळा गेलो, जिथे तुकारामाला साक्षात्कार झाला. त्या गुहेमध्ये सुद्धा आम्ही गेलो. तिथील विठ्ठलाची जी मूर्ती आहे त्याच्या मागे एक भुयार होता. आता ते बुजवलं आहे. मी आता मध्ये गेलो होतो, बुजवलं आणि तिथं बरीच रंगरंगोटी झालेली आहे. त्या भुयारामध्ये वाकून आत जाता येत होतं. साधारण 1964ची घटना असेल. एक बॅटरी घेऊन आम्ही 2-3 जण, माझे मित्र होते, तानाजी बोत्रे,
दिनकर सातव, चंद्रभान गाडे आम्ही त्या भुयारात शिरलो होतो. आतमध्ये बॅटरीने पाहिलं तर छन्नी हातोड्याचे असे स्ट्रोक्स तिथे दिसत होते. 2-3 फूट गेल्यानंतर तिथून वटवाघळी बाहेर आल्या. त्यांच्या त्या पंख्याचे ते काही नखे असतील त्या आम्हाला कानाला गालाला ओरबडून त्या बाहेर गेल्या. अंधारात होत्या ना त्या. त्यानंतर आम्ही बाहेर आलो. परत मात्र त्या भुयारात गेलो नाही. मध्यंतरी मी गेलो होतो, पण ते भुयार आता बुजवून टाकलेलं आहे. आता भामचंद्राची ती माहिती मी नंतर कधीतरी सांगेल. भंडारा डोंगरावर सुद्धा पश्चिमेच्या बाजूला एक बौद्ध विहार आहे. त्या विहारामध्ये सुद्धा विठ्ठलाची मूर्ती आहे. तिथं माघ शुद्ध दशमीला डोंगरावर खूप गर्दी झाली तर आज आमचं भजनी मंडळ त्या विहारामध्ये भजन करायला जायचो. त्यावेळी माझा मित्र 1978 साली तो वारला. आमच्या येलवाडीच्या येलेश्वर मंदिराचा पुजारी होता विलास मांडे, आणि आम्ही त्या ठिकाणी भजन करायचो. विलास मांडे चांगला गवळणी म्हणायचा. शिवरात्रीच्या यात्रेला घोरवाडीच्या डोंगरावर बी आम्ही जात असो. तिथेही काही बौद्ध गुहा आहेत. तिथेही एक तुकारामाचं शिल्प त्या ठिकाणी आहेत. अनेक वारकरी त्या ठिकाणी जात असतात. अशा पद्धतीने तुकारामाच्या प्रेमात आम्ही पडलो. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे हा जो व्हिडिओ आहे मी तुकाराम महाराजांना समर्पित करीत आहे. डायरेक्ट या विषयाला सुरुवात केली तर असती तर बरोबर झालं नसतं, म्हणून हा पहिला मी गोषवारा केला. 1974 साली मला रयत शिक्षण संस्थेचा इंटरव्ह्यूचा कॉल आला. सातारला मला इंटरव्ह्यूला बोलवलं होतं. जुलै महिन्यामध्ये पुणे अनोरा गाडीला मोठा अपघात झाला होता. त्यामुळे मला सातारला जायला भीती वाटत होती. माझं नुकतंच लग्न झालं होतं. पत्नीने सांगितले की तुम्ही इंटरव्ह्यूला जा, आणि कारण मी फतेहसिंग जैल विद्यालयात नोकरीला होतो आणि मी या स्वारगेटच्या एस.टी. स्टँडला आलो. तासाभराने मला पुणे सातारा गाडी मिळाली. खंबाटकी घाटामध्ये आलो. मी उजव्या बाजूलाच बसलो होतो. तर ती एस.टी. वरच्या टोकापासून खाली आली होती. ते पत्रे, वेगवेगळे कपडे त्या झाडांना अडकलेले मी पाहिले. थोडंसं बालबोध वय होतं, त्यामुळे मी घाबरलेले होतो. पुढे सातारला गेलो. एस.टी. स्टँडला उतरलो. मला रयत शिक्षण संस्थेचं ऑफिस माहीत नव्हतं. एका माणसाला विचारले, संस्थेचं ऑफिस कुठं आहे? ते म्हणजे या रस्त्याने सरळ पुढे जा. तिथे तोफेच्या बाजूला उभे असणारे शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा आहे. तिथून थोडे पुढे जा, उजव्या हाताला वळा, तिथे रयत शिक्षण संस्थेचं ऑफिस आहे. मी संस्थेच्या ऑफिसमध्ये गेलो. माझा इंटरव्ह्यूचा जो कॉल होता तिथल्या निरीक्षकाला दाखवला आणि मला त्यांनी ओळीत बसवलं. आता त्यावेळी BSc B.Ed, BA B.Ed अशा अनेक क्वालिफिकेशनचे शिक्षक त्या ठिकाणी आले होते. ड्रॉइंग टीचरमधला मी एकटाच होतो. आतमध्ये
इंटरव्ह्यू करून बाहेर शिक्षक आल्यानंतर तो घामाघूम होऊन येत असे. त्याच्याजवळ आम्ही जायचो. मी स्वतः गेलो. किती लोक आहेत, काय आहेत? म्हणले 30-40 लोक असतील. समोर एक टेबल आहे, तिथे खुर्ची आहे आणि त्या अनेक जण प्रश्न विचारून भांबाडून शिक्षकाला सोडतात. त्याच्या विषयातली तुम्हाला किती नॉलेज आहे त्याची माहिती विचारतात. मी सुद्धा गडबडलो होतो. लाईनला बसलो होतो आणि माझा इंटरव्ह्यूला नंबर आला. थोडंसे मनामध्ये धाकधूक होती. आतमध्ये गेलो. एक टेबल होता, एक खुर्ची होती आणि समोर कर्मवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सर्व लाईफ मेंबर समोर बसलेले होते. भरपूर होते, मला आकडा नाही सांगता यायचा. उगीच काहीतरी थापा मारण्याचा माझा स्वभाव नाही. मी बसल्यानंतर त्या सगळ्या खालच्या रांगेला एक मध्यभागी खादीचा कोट घातलेली चष्मेवाली व्यक्ती होती. त्या व्यक्तीने मला मध्येच बसल्या बसल्याच विचारलं, बाळा तुझ्या गावचं नाव काय? तर म्हणलं माझं गाव देहू, प्रॉपर देहू नाही पण देहूजवळ एलवाडी म्हणून गाव आहे. तर त्यांच्यासमोर एक टेबल होता. त्या टेबलावर त्यांनी दोन्ही हात पसरले आणि मला म्हणाले, देहूच्या तुकारामाला माझा साष्टांग दंडवट, माझा नमस्कार सांग. तुझं शिक्षण कुठं झालं? म्हणलं संत तुकाराम विद्यालयात. 8वी ते 11वी किती मुख्याध्यापक होते? त्यांची मी नावं सांगितली. तू संस्थेच्या कुठल्याही शाखेत जायला तयार आहे का? म्हणलं हो. जा तू, तुला आम्ही नोकरी देऊ. आणि मी बाहेर निघून आलो. किती आता मी जे बोललो ना, एवढे 1.5 ते 2 मिनटं, एवढ्या वेळातच माझी इंटरव्ह्यू झाली. बाहेरचे सदस्य मला म्हटले, 2 मिनटात तुम्ही आला? म्हणलं काय कोणास ठाऊक बाबा. तुकारामाचा प्रभाव होता, तुकारामाच्या नामाचा प्रभाव होता. तिथे मध्ये एक चष्म्यावाली व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणली, तुकारामाला दंडवत सांगा. ती कोण आहे व्यक्ती? मी त्यांना विचारलं. तर म्हणजे कर्मवीरांचे मानसपुत्र बॅरिस्टर पी.जी. पाटील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि लोकसेवा आयोगाचे ते अध्यक्ष होते. तुकारामाच्या नामाचा प्रचंड प्रभाव मला स्वतःला जाणवला. आजही माझ्या अंगावर काटे येतात. सातारा स्टँडवर मी आलो. तिथे मिसळ खाल्ली आणि पुण्याची एस.टी. धरली. तेव्हा मी साठेपिंपळ्यात राहत होतो. फत्तेजैन जैन विद्यालयात मी सायकलवर जात होतो डांगे चौकातून. आणि 4थ्या दिवशी मला महाराष्ट्र विद्यालय पिंपरी वाघेरे इथे मला नोकरी मिळाली. मी त्या ठिकाणचा फत्तेजैनचा राजीनामा दिला आणि रयत शिक्षण संस्थेत रुजू झालो. या सगळ्या चमत्कारिकच घटना आहे. म्हणून पहिला हा माझा व्हिडिओ मी माझ्या संत तुकारामांना, ज्ञानोबांना अर्पण करतो. मित्रांनो, माझ्यावर विश्वास ठेवा. संतांचा महिमा फार मोठा आहे. त्यांनी जे लिखाण केले त्याला अभंग म्हणतो. अभंग म्हणजे काय? तर ते कधीच भंग पावत नाही. आता अलीकडचे अभंग लिहिणारे लेखक आहेत, पण त्यांना किती अधिकार आहे मला माहिती नाही. संत परंपरेमध्ये जे सर्व संत झाले त्याची सगळी आचारसंहिता त्यांनी पाळलेली होती.
आणि त्यांच्यासमोर आयुष्यामध्ये जसे जसे प्रसंग आले तसे त्यांनी अभंग लिहिले होते. कुणी विकत घ्यावेत आमचे अभंग म्हणून त्यांनी लिहिले नव्हते. म्हणून मित्रांनो, संतांचा विचार करा, तुमचे आपोआपच चांगले होईल. त्यांच्या साहित्याचा अभ्यास करा. मी काय एवढा अधिकारी माणूस नाही, पण एक सेवानिवृत्त शिक्षक आहे आणि माझा घडलेला असत्य अनुभव मी तुमच्यासमोर मांडला आहे. नमस्कार मित्रांनो, माझ्या या चॅनलला कृपया शेअर करा आणि सबस्क्राईब करा.